नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचा वुमेन्स गोलकीपर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे सविता पुनिया यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे व सविता पुनिया यांना सलग तिसऱ्या वर्षी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. सविता पुनिया यांना 2018 मध्ये अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. आणि मित्रांनो, या इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनचा प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार हार्दिक सिंग या भारतीय खेळाडूला जाहीर झालेला आहे व हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे भारतीय पुरुष खेळाडू ठरले आहेत. त्यांच्या आधी 2019 मध्ये मनप्रीत सिंग तर 2020-21 व 21-22 साठी हा पुरस्कार हरमनप्रीत सिंग यांना देण्यात आला होता. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. शेख हसन खान या भारतीय गिर्यारोहकाने नुकतेच अंटार्क्टिकाचे सर्वोच्च शिखर माउंट विन्सन हे यशस्वीपणे सर केले, तर त्यांनी याआधी खालीलपैकी कोणकोणते शिखर सर केलेले आहेत? पहा मित्रांनो, प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आलेला आहे. आता शेख हसन खान यांनी अंटार्क्टिकाचे सर्वोच्च शिखर माउंट विन्सन हे यशस्वीपणे सर केलेलं आहे यावर प्रश्न नसून त्यांनी याआधी कोणकोणते शिखर सर केलेले आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी चालू घडामोडीचा अभ्यास करताना फक्त एकच पॉइंट लक्षात ठेवायचा नाही, तर त्या बाबतीचे इतर सर्व पॉइंट सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. पाहता हे जे शेख हसन खान आहेत यांनी याआधी माउंट एव्हरेस्ट, माउंट डेनाली, माउंट किलिमांजरो आणि माउंट एल्ब्रस हे शिखर सुद्धा सर केलेले आहेत व जे माउंट विन्सन शिखर आहे हे त्यांनी सर केलेलं 5वं शिखर आहे. बघा, एक्झाम मध्ये आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की अंटार्क्टिकाचे सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर माउंट विन्सन हे अंटार्क्टिकाचे सर्वोच्च शिखर आहे. बरं, या माउंट विन्सन शिखराची एकूण उंची किती आहे? तर 4892 मीटर अथवा 16,050 फूट इतकी या माउंट विन्सन शिखराची उंची आहे व या शिखराला हे नाव कार्ल विन्सन यांच्या नावावरून देण्यात आलेलं आहे. बरं, या शिखराची प्रथम चढाई कोणी केली होती? तर 1966 मध्ये निकोलस क्लिंच यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन संघाने या शिखराची प्रथम चढाई केली होती. व शेख हसन यांनी जे इतर 4 शिखर सर केलेले आहेत ते कोणकोणत्या प्रदेशातील आहेत हे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये माउंट एव्हरेस्ट आपल्याला माहितच आहे, आशियामधील शिखर आहे. माउंट डेनाली हे उत्तर अमेरिकेतील अलास्का येथील शिखर आहे. माउंट किलिमांजरो हे आफ्रिकेतील टांझानिया येथील शिखर आहे. तर माउंट एल्ब्रस हे युरोपमध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 2. ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ज्यूट शेतकऱ्यांसाठी खालीलपैकी कोणते ॲप लॉन्च केला आहे? नुकतंच आता ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ज्यूट शेतकऱ्यांसाठी पाठमित्रो हे ॲप लॉन्च केलेलं आहे. कोणतं ॲप आहे? तर पाठमित्रो असं या ॲपचं नाव आहे व सध्या हे ॲप 6 भाषांमध्ये उपलब्ध आहे. व या ॲपचा उपयोग काय होणार आहे? तर ताग उत्पादकांना MSP आणि कृषी विज्ञानाविषयी महत्त्वाची माहिती देण्याचं कार्य हे ॲप करणार आहे. आणि ताग उत्पादनाविषयी सांगायचं झालं तर भारत हा जगातील सर्वात मोठा ताग उत्पादक देश आहे. भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर बांगलादेश आणि तिसऱ्या क्रमांकावर चीन हा देश आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा ताग उत्पादक देश असला तरी क्षेत्रफळ आणि व्यापाराच्या संदर्भात बांगलादेश भारताच्या 60% तुलनेत जागतिक ताग निर्यातीच्या 3/4 प्रतिनिधित्व करतो. म्हणजेच भारत 60% ज्यूटची निर्यात करतो आणि यामध्ये बांगलादेशचा हिस्सा हा एकूण व्यापाराच्या 3/4 इतका आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 6व्या खेलो इंडिया युथ गेम्सचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर आता ही जी खेलो इंडिया युथ गेम्सची 6वी आवृत्ती आहे याचं आयोजन तामिळनाडू या राज्यामध्ये करण्यात येणार आहे व या ज्या स्पर्धा आहेत या 19 ते 31 जानेवारी 2024 दरम्यान तामिळनाडूमधील चेन्नई, त्रिची, मदुराई आणि कोइंबतूर या शहरामध्ये आयोजित करण्यात येणार असून यामध्ये 5500हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. व मित्रांनो, या खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये प्रथमच स्क्वॅश या खेळाचा सुद्धा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बरं, या गेम्सचा शुभंकर सुद्धा लॉन्च करण्यात आलेला आहे व या गेम्स मधील शुभंकराचं नाव काय आहे? तर वीरा मंगाई वेलू नाचियार असे या शुभंकराचं नाव आहे. शुभंकर सुद्धा आपण पाहून घेऊया. आता इमेज मध्ये तुम्हाला हा शुभंकर दिसत असेल. हा शुभंकर वीर मंगाई वेलू नाचियार या राणीची प्रतिकृती आहे. या ज्या वीर मंगाई वेलू नाचियार राणी आहेत त्या भारतातील ब्रिटिश वसाहतीविरुद्ध बंड करणाऱ्या पहिल्या राणी होत्या आणि त्यांच्या या असाधारण वीरतेसाठीच त्यांना तमिळ लोक वीर मंगाई या नावाने संबोधतात. मित्रांनो, या गेम्स मधील जो शुभंकर आहे हा अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. येणाऱ्या एक्झाम मध्ये 100% आपल्याला यावर प्रश्न पाहण्यास मिळेल. तर या शुभंकराविषयीची एवढी माहिती नोट करून घ्या. आणि जे खेलो इंडिया युथ गेम्स आहेत याची पहिली आवृत्ती 2018 मध्ये खेलो इंडिया स्कूल गेम्स नावाने सुरू करण्यात आली होती
व 2019 मध्ये याचं नाव बदलून याला खेलो इंडिया युथ गेम्स असं नाव देण्यात आलेलं आहे. पहिली आवृत्ती दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक पदक हे हरियाणा या राज्याने जिंकले होते. दुसरी आवृत्ती 2019 मध्ये पुण्यात आयोजित करण्यात आली होती व यामध्ये सर्वाधिक पदक महाराष्ट्राने जिंकले होते. आता जी 2023 ची आवृत्ती आहे ती मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे आयोजित करण्यात आली होती व यामध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक पदक जिंकलेले आहेत. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या देशाच्या हुसाविक संग्रहालयाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला प्रतिष्ठित लीफ एरिक्सन लुनर पुरस्काराने सन्मानित केला आहे? तर आता हा जो लीफ एरिक्सन लुनर पुरस्कार आहे हा पुरस्कार आइसलँड मधील हुसाविक संग्रहालयाद्वारे देण्यात येतो. आणि मित्रांनो, हा पुरस्कार इस्रोला कशासाठी देण्यात आलेला आहे तर चंद्रयान 3 मोहिमेसाठी इस्रोला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. बरं, चंद्रयान 3 भारताने कधी लॉन्च केलं होतं तर 14 जुलै रोजी GSLV MK3M4 या प्रक्षेपकाद्वारे सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चंद्रयान 3 लॉन्च करण्यात आलं होतं. आणि जे चंद्रयान आहे याने चंद्रावर कधी लँडिंग केलं आहे तर 23 ऑगस्ट रोजी चंद्रयान 3 ने चंद्रावर लँडिंग केलेलं आहे. या चंद्रयान प्रोजेक्टचे प्रोजेक्ट डायरेक्टर कोण होते तर P वीर मुथुवेल हे या चंद्रयान 3 चे प्रोजेक्ट डायरेक्टर होते. प्रश्न क्रमांक 5 पहा. जगातील सर्वात जुना ज्ञात किल्ला कोणत्या देशात सापडला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे सायबेरिया या देशामध्ये जगातील सर्वात जुना ज्ञात किल्ला सापडलेला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे तर जल महोत्सव 2023 चं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर आता हा जो जल महोत्सव 2023 आहे याचं आयोजन मध्य प्रदेशमध्ये करण्यात येत आहे. व मध्य प्रदेशमध्ये कुठे तर मध्य प्रदेशातील इंदिरा सागर धरणाच्या काठावर वसलेले हनुवंतिया येथे 20 डिसेंबर पासून या जल महोत्सवाची सुरुवात झालेली आहे व हा जल महोत्सव 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. बरं, ही या जल महोत्सवाची कितवी आवृत्ती आहे तर ही या जल महोत्सवाची 8वी आवृत्ती आहे. व मित्रांनो, हा एक पॉइंट लक्षात ठेवा, इंदिरा सागर धरण हे मध्य प्रदेशमध्ये आहे तर इंदिरा गांधी कालवा हा राजस्थान राज्यामध्ये स्थित आहे. दोन्ही पॉइंट मध्ये कन्फ्यूज होऊ नका, एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा यावर प्रश्न विचारण्यात येतो. इंदिरा गांधी कालवा हा राजस्थानमध्ये आहे तर इंदिरा सागर धरण हे मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 7. रेडिओथेरपीचे उपचार घेणाऱ्या कर्करोगग्रस्त रुग्णांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या टॅबलेट्सचं नाव काय आहे? तर आता रेडिओथेरपीचे उपचार घेणाऱ्या कर्करोगग्रस्त रुग्णांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी ॲक्टोसाइट ही टॅबलेट निर्माण करण्यात आलेली आहे. या टॅबलेटची निर्मिती कोणी केली आहे तर अणुऊर्जा विभाग आणि मेसर्स IDRS लॅब्स बेंगलोर यांनी मिळून या टॅबलेटची निर्मिती केलेली आहे. व अलीकडेच आता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने या टॅबला मान्यता दिली आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. अलीकडे चर्चेत असलेले सॅल्टन सागर सरोवर कोणत्या देशात स्थित आहे? तर आता हे जे सॅल्टन सागर सरोवर आहे हे अमेरिकेमध्ये स्थित आहे. व अमेरिकेमध्ये कुठे तर अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यातील दक्षिणेला हे सरोवर स्थित आहे. आणि मित्रांनो, सध्या हे सरोवर चर्चेमध्ये का आलं आहे तर या सरोवरामध्ये लिथियमचे 540 अब्ज डॉलर किमतीचे साठे सापडले आहेत. त्यासाठी सध्या हे सरोवर चर्चेमध्ये आलेलं आहे. मित्रांनो, याआधी भारतामध्ये सुद्धा लिथियमचे साठे सापडले आहेत व ते साठे कुठे सापडले होते तर जम्मू काश्मीर आणि राजस्थानच्या नागौरमध्ये हे लिथियमचे साठे सापडलेले आहेत. प्रश्न क्रमांक 9 पहा. जागतिक ओडिया भाषा परिषदेच्या कितव्या आवृत्तीचं आयोजन फेब्रुवारी 2024 मध्ये करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे जागतिक ओडिया भाषा परिषदेच्या पहिल्याच आवृत्तीचं आयोजन फेब्रुवारी 2024 मध्ये करण्यात येणार आहे. व ही परिषद आयोजित करण्यामागचा उद्देश काय आहे तर ओडिया भाषेबद्दल तरुणांना शिक्षित करणे हा या परिषदेमागचा उद्देश आहे. आणि मित्रांनो, ही जी ओडिया भाषा आहे या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त आहे. आतापर्यंत भारतातील फक्त 6च भाषा आहेत ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. व त्या भाषा कोणकोणत्या तर तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या 6 भाषांनाच आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी भारतात गुड गव्हर्नन्स डे म्हणजे सुशासन दिन कधी साजरा केला जातो? तर आता हा जो सुशासन दिन आहे हा भारतात दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. व हा दिवस 25 डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो तर 25 डिसेंबर रोजी अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती असते व यावेळेसची त्यांची ही 99वी जयंती आहे. बरं मित्रांनो, हा सुशासन दिन कधीपासून साजरा करण्यात येत आहे तर 2014 पासून हा सुशासन दिन साजरा करण्यात येत आहे. यासच हे सुद्धा नोट करून घ्या, 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात येतो
व हा जो दिवस आहे हा 23 डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो, तर या दिवशी माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस असतो व त्यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी या दिवसाची थीम काय आहे, तर डिलिव्हरिंग स्मार्ट सोल्युशन फॉर सस्टेनेबल फूड सिक्युरिटी अँड रेझिलियन्स अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशनच्या संचालन समितीची सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.